कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेणमध्ये काही बेकरी चालकांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे। पेणमध्ये बेकरीमध्ये मिळत असलेला चीज पनीर हा नॉन ब्रँडेड असून त्यास कोणतीच चव नसल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन कार्यालय रायगड पेण यांनी दिनांक 28 मे रोजी शौर्य ट्रेडिंग कंपनी गोडाऊन तसेच अन्नपूर्णा डेअरी या दोन्ही अन्न आस्थापनांची ऑनलाईन तपासणी केली। सदर पेढ्यांमधून अनुक्रमे चीज एनालॉग तसेच घी या अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणास्तव घेतलेले आहेत। जर का या दुकानांवरती योग्य ती कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे। असंख्य नागरिकांच्या, पेणकरांच्या आणि बरेचसे जे इथे जे हॉटेलमध्ये जे खाण्याकरता जे खाद्यप्रेमी आज जात आहेत तर त्यांच्या असंख्य तक्रारी येत होत्या की हॉटेलमध्ये असो किंवा डेअरीमध्ये असो जो पनीर विक्री केला जातोय तो अक्षरशः टेस्टलेस असतोय आणि त्याला कुठल्याही प्रकारची चव नसल्या कारणाने तो आम्हाला डुप्लिकेट पनीर वाटतोय। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्याकरता सर्व तपशील घेतले, त्याचे काही सॅम्पल घेतले तर त्याच्यामध्ये आम्ही आढळलं असं की इथे अन्नपूर्णा डेअरी नावाने हा जो नॉन ब्रँडेड अनालॉग चीज हा जो पनीर नावाने विकला जातोय तो अक्षरशः आपल्या मराठी माणसाच्या आरोग्याशी खेळण्याकरता हे जे बिहारवरून आलेले व्यावसायिक आज इथे व्यवसाय करतायत आणि मराठी माणसाच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करतायत। मुळातच हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की आरोग्याशी खेळताना यांनी विचार करायला पाहिजे की इथे जी नागरिक आहेत ते सर्व स्थानिक आहेत आणि या स्थानिकांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न कसे करू शकतात। आणि आम्हाला एक सॅम्पल म्हणून आम्ही याच्याकरता आम्ही फूड अँड ड्रग्स वाल्यांशी गेल्या 1-1.5 तासापासून आम्ही संपर्कात होतो पण त्यांचा कुठलाही अधिकारी वर्ग यायला तयार नव्हता। पण जेव्हा आम्ही फूड अँड ड्रग्सच्या कमिशनरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांचे अधिकारी वर्ग, असिस्टंट कमिशनर इथे स्वतः पोहोचलेत आणि त्यांचे आता फील्ड ऑफिसर सॅम्पल चेक करून त्यांच्यावरती त्वरित कारवाई करतील। पण आम्हाला पूर्ण खात्री आहे फूड अँड ड्रग्सच्या जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी कडक शासन करून या सर्व ज्या डेअरी असो किंवा हे गोडाऊन्स असो हे सेल केले पाहिजेत आणि जर ते सेल नाही केले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे काही कारवाई करेल त्याची सर्वस्वी जबाबदारी ते फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी।